शाळेची संच मान्यता पूर्ण करण्यासाठी मी संच मान्यता असं गुगल क्रोममध्ये टाईप करून क्लिक करतो. संच मान्यता या पोर्टलवर मी आल्यावर जी संच मान्यता टॅब आहे त्याला क्लिक करतो. क्लिक केल्यावर या ठिकाणी संच मान्यता आणि संच मान्यता अपंग कल्याण, तर मी संच मान्यता याला क्लिक करतो. या ठिकाणी आपण लॉग इन पेजला आलो. इथे मी UDICE नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करतो. आता मी संच मान्यता पोर्टलवर आलो आहे. या ठिकाणी पॉपअप विंडो आलेली ती वाचून घेतो आणि ओके करतो. या ठिकाणी बघा, आता मी वर्किंग पोस्ट याला क्लिक करतो. इथे वर्किंग स्टाफ टीचिंग याला क्लिक केल्यावर आपण या ठिकाणी येणार. इथे सर्वप्रथम आपल्याला मीडियम निवडून घ्यायचं आहे. मीडियम निवडून घेतो, मराठी. आता बघा, या ठिकाणी हेडमास्टर, ग्रॅज्युएट टीचर आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर शाळेमध्ये जे पद कार्यरत आहेत ते पदांची संख्या मी या ठिकाणी भरून घेतो. अंडर ग्रॅज्युएट टीचर, हेडमास्टर 0, त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 0, अंडर ग्रॅज्युएट टीचर 4 असं भरून मी वरती जे अपडेटचं बटन आहे त्याला क्लिक करतो. माहिती अपडेट झालेली आहे. अपडेट झाल्याचा मेसेज आपल्याला वरती दिसतो, डाटा अपडेटेड सक्सेसफुली. यानंतर मी परत वर्किंग पोस्टवर जाऊन वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग याला क्लिक करतो. आता नॉन टीचिंग स्टाफ हा आमच्याकडे नाही, त्यामुळे मी या ठिकाणी असंच याला ठेवून अपडेट करून घेतो. हाही डाटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. यानंतर मी आता यामधून लॉगआउट होतो आणि क्रोमवर जाऊन स्टुडंट पोर्टलला लॉग इन करतो. स्टुडंट पोर्टलला लॉग इन केल्यावर मी या पेजला आलो आहे. इथे पॉपअप विंडो आहे, त्याला क्लोज करतो. त्यानंतर शाळेचा युजरनेम, UDICE, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून स्टुडंट पोर्टलला लॉग इन करतो. लॉग इन केल्याबरोबर आपण स्टुडंट पोर्टलच्या या पेजला येणार. इथे आपल्याला संच मान्यता नावाची टॅब दिसते. त्यामध्ये पहिल्याच नंबरच्या टॅबला मी क्लिक करतो. फॉरवर्ड संच मान्यता या ठिकाणी सिलेक्ट अकॅडमिक इयर 2024-25 निवडून गो करतो. लॉग इन होत आहे. लॉग इन झाल्यावर आपण अशा पेजला या ठिकाणी येऊया. इथे आपल्याला सर्व वर्ग दिसतील आणि त्या वर्गाचा पट दिसेल. हा सर्व आपण चेक करून घ्यायचा आहे. मी सर्व चेक केला आणि त्यानंतर फॉरवर्ड संच मान्यता करतो. या ठिकाणी कन्फर्म करून घेतो, ओके करतो. यानंतर आपल्याला संच मान्यता फॉरवर्ड झाल्याचा मेसेज येईल. बघा, संच मान्यता फॉरवर्डेड टू क्लस्टर लेवलला आपली संच मान्यता फॉरवर्ड झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला स्टुडंट पोर्टलवरून शाळेची संच मान्यता फॉरवर्ड करायची आहे. धन्यवाद.